नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1 या विषयामधील निमोनिया या डिसीज कंडिशनबद्दल क्लास घेणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आहे याची डेफिनेशन. तर निमोनिया हा फुफ्फुसांचा संसर्गजन्य आजार आहे, म्हणजेच कम्युनिकेबल डिसीज आहे, ज्यामध्ये म्हणजेच फुफ्फुसांमध्ये स्वेलिंग येते, म्हणजे सूज येते आणि फुफ्फुसांमधील ज्या अल्वेलाईज आहेत त्यामध्ये द्रव पदार्थ किंवा पस, त्यालाच पू असे म्हणतो, हे साचतात आणि त्यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळत नाही आणि रुग्णाला श्वास घेण्यामध्ये त्रास होतो. या कंडिशनला निमोनिया असे म्हटले जाते. नेक्स्ट आहे कोणकोणत्या कारणामुळे निमोनिया हा आजार होतो, ज्यालाच इटिओलॉजिकल फॅक्टर्स किंवा कॉजेस किंवा मराठीमध्ये कारणे असे म्हणतात. तर यामध्ये सर्वप्रथम कॉज आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. हा मुख्य जीवाणू आहे, म्हणजेच हा एका प्रकारचा बॅक्टेरिया आहे. यामुळे निमोनिया हा आजार होतो. तसेच व्हायरसमुळे देखील निमोनिया होऊ शकतो. यासोबत फंगल इन्फेक्शनमुळे काही रुग्णांमध्ये निमोनिया होतो. तसेच जी व्यक्ती स्मोकिंग जास्त प्रमाणात करते यामध्ये निमोनिया होण्याचा धोका जास्त असतो. यासोबत जी व्यक्ती माल न्यूट्रिशियस आहे, म्हणजेच कुपोषण आहे, अशा व्यक्तींनासुद्धा निमोनिया होऊ शकतो. कारण जी व्यक्ती कुपोषित आहे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. तसेच ज्यांची इम्युनिटी कमी असते अशा व्यक्तींनासुद्धा निमोनिया हा आजार होतो. याचसोबत प्रदूषण म्हणजेच पोल्युशन आणि खूप जास्त थंडी असलेल्या एरियामध्ये राहणाऱ्या व्यक्तींनासुद्धा निमोनिया हा आजार होऊ शकतो. नेक्स्ट आहे निमोनियाचे प्रकार. तर याचे एकूण 5 प्रकार आहेत. यामध्ये सर्वप्रथम प्रकार आहे बॅक्टेरियल निमोनिया, जो की बॅक्टेरियामुळे होतो. त्याचे नाव स्ट्रेप्टोकोकस आहे. तसेच निमोनियाचा दुसरा प्रकार हा व्हायरल निमोनिया आहे, जो की व्हायरसमुळे होतो. तसेच निमोनियाचा तिसरा प्रकार हा फंगल निमोनिया आहे, जो की बुरशीमुळे होणारा निमोनिया आहे. यासोबत निमोनियाचा चौथा प्रकार हा ॲस्पिरेशन निमोनिया आहे. ॲस्पिरेशन निमोनिया म्हणजे आपण अन्न खाताना किंवा पाणी पिताना किंवा उलटी करताना उलटी श्वसन मार्गात गेल्यामुळे हा आजार होऊ शकतो. यासोबत हॉस्पिटल अक्वायर्ड निमोनिया आहे, म्हणजेच रुग्णालयात दाखल झाल्यानंतर होणारा निमोनिया. म्हणजेच एखादी व्यक्ती जर हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या आजाराबद्दल ट्रीटमेंट घ्यायला गेला असेल तर त्याला दुसऱ्या व्यक्तीचे इन्फेक्शन होणे, म्हणजेच निमोनियाचे इन्फेक्शन होणे, याला हॉस्पिटल अक्वायर्ड निमोनिया असे म्हटले जाते. नेक्स्ट आहे निमोनियाची पॅथोफिजिओलॉजी, म्हणजेच हा आजार शरीरामध्ये कसा होतो. तर यामध्ये सर्वप्रथम शरीरामध्ये सूक्ष्मजीव म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम श्वसन मार्गातून फुफ्फुसामध्ये प्रवेश करतात. नंतर फुफ्फुसांमध्ये स्वेलिंग येते, म्हणजे सूज येते. फुफ्फुसांमध्ये सूज आल्यानंतर जे लंग्सचे अल्वेलाई आहेत त्यामध्ये द्रव पदार्थ किंवा पस साचतो. त्यानंतर ऑक्सिजन एक्सचेंज कमी होते, त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो आणि नंतर निमोनिया हा आजार होतो. नेक्स्ट आहे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स, म्हणजेच चिन्हे आणि लक्षणे. तर निमोनिया झालेल्या रुग्णामध्ये काय काय चिन्हे आणि लक्षणे दिसतात हे बघूया. यामध्ये सर्वप्रथम आहे रुग्णाला ताप येते, तसेच सतत खोकला येतो. याचसोबत रुग्णाच्या शरीरामध्ये कफ तयार होतो. याचसोबत रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच रुग्णाच्या छातीमध्ये दुखते, म्हणजेच पेन होतो. तसेच रुग्णाला अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. याचसोबत काही रुग्णांमध्ये ओठ व नखे निळसर दिसतात, कारण त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेले असते. याचसोबत रुग्णांना भूक कमी लागते. नेक्स्ट आहे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन, म्हणजेच रोग निदान. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जर निमोनिया झालेला असेल तर त्याचा निमोनिया कसा ओळखता येईल यासाठी काही तपासण्या केल्या जातात आणि आजार हा आयडेंटिफाय केला जातो. याला डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन असे म्हटले जाते. तर रोगनिदानामध्ये सर्वप्रथम निमोनिया असलेल्या रुग्णाचा चेस्ट एक्सरे केला जातो, ज्यामध्ये संसर्ग तपासला जातो. तसेच रुग्णाची कंप्लीट ब्लड काउंट म्हणजेच एक रक्ताची तपासणी केली जाते, ज्यामध्ये पांढऱ्या रक्तपेशा वाढलेल्या दिसतात. याचसोबत रुग्णाची थुंकी तपासली जाते, म्हणजेच स्पुटम एक्झामिनेशन केले जाते. यामध्ये सुद्धा निमोनियाचे जंतू आढळले जातात. तसेच
पल्स ऑक्सिमीटरद्वारे रुग्णाच्या शरीरामधील ऑक्सिजनचे लेवल चेक केले जाते. तसेच रुग्णाचे ब्लड कल्चर केले जाते, म्हणजेच रुग्णाचे ब्लड हे लॅबोरेटरीमध्ये तपासले जाते आणि ब्लडमध्ये काही वेगळ्या प्रकारचे जीवाणू किंवा विषाणू आहेत का हे तपासले जातात आणि आजार हा आयडेंटिफाय केला जातो. नेक्स्ट मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट आहे. तर यामध्ये सर्वप्रथम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीबायोटिक मेडिकेशन्स दिल्या जातात, जे की शरीरामध्ये जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले तर त्याला थांबवण्याचे काम करते. याचसोबत ताप कमी करण्यासाठी अँटीपायरेटिक्स औषधे दिले जातात. अँटीपायरेटिक्स म्हणजेच रुग्णाला ताप आला असेल तर कमी होतो. ताप यालाच इंग्लिशमध्ये फीवर म्हणतात किंवा फीवर यालाच दुसरे नाव हे पायरेक्सियासुद्धा आहे, म्हणून अँटीपायरेटिक्स मेडिकेशन्स दिल्या जातात. याचसोबत निमोनिया असलेल्या रुग्णाच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेले असते, त्यामुळे रुग्णाला ऑक्सिजन थेरपी दिली जाते. याचसोबत रुग्णाला IV फ्लुईड दिले जाते आणि रुग्णाला नेबुलायझेशन करून रुग्णाच्या चेस्टमध्ये जो कफ साठलेला आहे तो पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते, त्यामुळे रुग्णाला नेबुलायझेशन दिले जाते. नेक्स्ट आहे रुग्णाची सर्जिकल मॅनेजमेंट. तर सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये रुग्णाचे प्लुरल इफ्युजन झाल्यास थोरेसिंथेसिस केले जाते, म्हणजेच लंग्सच्या आउटर लेअरमध्ये जर फ्लुईड ॲकोमेलेशन झाले असेल तर थोरेसिंथेसिस केले जाते, जे की हे प्रोसिजर डॉक्टर करतात. तसेच रुग्णाला चेस्ट ट्यूब इन्सरेशन केले जाऊ शकते. तसेच गंभीर परिस्थिती जर असेल तर रुग्णाची शस्त्रक्रिया केली जाते. नेक्स्ट आहे मॅनेजमेंटमधील नर्सिंग मॅनेजमेंट. तर नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये रुग्णाचे व्हायटल साईन्स नियमित तपासले जातात. व्हायटल साईन म्हणजेच टेम्परेचर, ब्लड प्रेशर, रेस्पायरेशन आणि पल्स रेट. तसेच रुग्णाला सेमी फ्लॉवर्स पोझिशनमध्ये ठेवले जाते. सेमी फ्लॉवर्स पोझिशन जी की स्क्रीनवर दिसत आहे याला सेमी फ्लॉवर्स पोझिशन असे म्हटले जाते. यासोबत नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये रुग्णाला भरपूर द्रवपदार्थ घेण्यास सांगितले जाते. याचसोबत डीप ब्रीथिंग एक्सरसाइज शिकवले जातात. तसेच नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये रुग्णाला वेळेवर औषधे दिली जातात. याचसोबत रुग्णाच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जर कमी असेल तर ऑक्सिजन थेरपी योग्य प्रमाणात दिली जाते. याचसोबत इन्फेक्शन कंट्रोलचे नियम पाळले जातात आणि रुग्ण आणि रुग्णाच्या कुटुंबाला आरोग्य शिक्षण दिले जाते. लास्ट आहे कन्क्लुजन. तर निमोनिया हा गंभीर पण उपचारांनी बरा होणारा हा एक श्वसनाचा आजार आहे, जो की योग्य उपचार, नर्सिंग केअर आणि इन्फेक्शन कंट्रोलमुळे लवकर बरा होण्यास मदत मिळते. GNM सेकंड इयरच्या सर्व विषयांच्या नोट्स अवेलेबल आहेत. ज्यांना पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करावा. धन्यवाद.